तर सुनीलजी डिसले साहेब यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. सुनीलजी डिसले साहेब संजय कोयकर यांच्या शुभ हस्ते सन्मान आपला या ठिकाणी केला जाईल. सुनीलजी डिसले साहेब. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश 11 मांगडेवाडी टीमच्या माध्यमातून. तर चला मांगडेवाडी टीम आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. सिद्धेश आणि प्रवीण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन. पहिला बॉल लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता. तर विलासजी डेसले यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. पहिला बॉल अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला आपण पाहू शकतोय ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. डॉट बॉलची समाप्ती. जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळाला. बॅट्समनने लाईन मिस केली. सिद्धेश आणि प्रवीण. गोलंदाज अमोल. या बॉलवर लॉफ्ट केला. फटका चांगला आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील 3 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. यस, इट इज अ 4 रन. आज चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या साह्याने 7 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन आतापर्यंत झालेत. ओव्हर क्रमांक 1 मार्गस्थ देखील आपल्याला पाहायला मिळते. सचिनजी डिसले यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी प्रमोद दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. या बॉलवर लॉफ्ट केला. फटका चांगला आहे परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग. या क्षणाला काय घडलं जाईल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. टायमिंग थोडीशी चुकली होती. कॉल कम्युनिकेशन चुकला आणि असाच भुर्दंड मिळाला. आबा कदम यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील या. अरुणजी डिसले यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. सात रन आतापर्यंत होतात. या बॉलवर अकरा धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात.
शेवटचा अंतिम बॉल. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता परंतु लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. एक ओव्हरचा खेळ झाला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम श्री गणेश 11 मांगडेवाडी या टीमच्या धावफलकावरती दाबा होतात. ते म्हणजे 1 गडी बाद 11 रन. लाईन चांगली होती. गोलंदाजीच्या मार्कवर अक्षय उर्फ अक्की आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले लेन आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा निर्धार सध्याच्या घडीला त्याने घेतलाय. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता आणि हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. लाईन चांगली होती. या बॉलवर देखील आक्रमण केले. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. चेंडू खाली सूरज होता परंतु सूरजला राहावं लागेल प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 18 रन. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. सुरुवातीच्या 4 बॉलवर वर्चस्व राहिला. अवघी 1 धाव खर्च केली परंतु त्यानंतर अक्कीच्या विरुद्धामध्ये एक मोठा फटका आला. संदीपच्या बॅटमधून एक दैदिप्यमान षटकार. रनआउटची संधी परंतु फेकी थोडीशी गचाळ झाली. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन्स आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. 1 सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिली तर 19. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळ आणि एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळालाय.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. येस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 25 रन. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 27 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये श्री गणेश इलेव्हन मायंगडेवाडी हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. एक मोठा स्कोर त्यांना उभारायचा आहे. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय. चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी ओव्हर द रोप सर 1 रन साठी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 28. स्टंपिंगची संधी आणि या क्षणाला बॅट्समन पोहोचलाय तोपर्यंत त्याच्या क्रीज मध्ये. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. तर चला नेक्स्ट मॅच विठ्ठलाई 11 कारे आणि आई मयाई देवी स्पोर्ट्स कुसरुड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. जशी एक इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. शेवटच्या बॉलवर एक डिक्लेअर येताना आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळेल. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने मानाई देवी स्पोर्ट्स आंब्रग या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो सूरज. 30 रन आतापर्यंत झालेत 10 रनच्या सरासरीने. शेवटचं षटक आणि सूरज येईल स्वतः टीमचा महानायक. एक महत्वपूर्ण खेळाडू या टीमचा सूरज ओव्हर द विकेट. सूरजचा पहिला बॉल जसा टप्पा पडला थोडासा ओसी घेणारा हा बॉल पाहायला मिळाला, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल 1 रनच्या साह्याने. 31-31. तीस रन झालेत. 31 रन झालेत, माफ करा. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. या 1 रनच्या साह्याने चेंडू चाललाय डिक्लेअर स्वरूपामध्ये. या बॉलवर आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन.
33 रन आतापर्यंत झाले. तर 3 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत या सत्रातले. तर चला नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी या. आई मायाई देवी स्पोर्ट्स कुसरूड आणि विठ्ठला 11 कारे. अप्रतिम दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती आणि शेवटचे 2 चेंडू सूरजच्या खात्यातील शिल्लक असतील. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 1 रनच्या साह्याने 34 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. बागपुटला जाऊन दिशा दिली. समोरच्या दिशेने 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. परंतु ओव्हर थ्रो टोटल 3 रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 37 रन झालेत आणि 38 रनचं टार्गेट असेल. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. मांगडेवाडी संघ आणि त्यानंतर कुसरूड टीमचे कॅप्टन आणि कारळे टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. आम्ही आमंत्रित करतो आदरणीय तेजसजी माने आणि राम म्हात्रे साहेब या दोन्ही मान्यवरांना. तेजस माने आणि राम म्हात्रे. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. मांगडेवाडी संघ त्याचबरोबर तुषारजी माने यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील या. आपला देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर चला नेक्स्ट मॅच आई मायाई देवी स्पोर्ट्स कुसरूड आणि विठलाई 11 कारे दोन्ही टीमचं कॅप्टन आपण टॉस साठी या. चला तर मान्यवरांना मी विनंती करू आयोजकांना की आपण टॉस करून घ्या.
संतोषजी कुडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. नेक्स्ट मॅच रमेशजी जाधव तर पंकज दादा यांच्या शुभ हस्ते संतोषजी कुडे यांचा सन्मान देखील या ठिकाणी होईल. अडतीस रनचं टार्गेट आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका कारण गोलंदाज अशोक आपल्याला पाहायला मिळेल. सूरज आणि अक्षय अक्की ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट स्टेप आउट करून स्ट्रोक केला. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंगॉनच्या दिशेने. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने 11 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन. स्टेप आउट करून फटका खेळलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 12 धावा. गोलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय फटका तर जरूर चांगला आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 13 रन आतापर्यंत होतात. लाईन चांगली होती परंतु निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट उमटवतोय. प्रत्येक बॉल तेवढाच महत्वपूर्ण आहे. स्टेप आउट करून स्ट्रोक केला. फटका तर जरूर चांगला आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 14 धावा या स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात.
या बॉलवर लॉफ्ट केला अक्षय अक्कीने. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. एक रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि एक रनच्या साह्याने तर नो बॉलचा इशारा आहे आणि फ्रीडची संधी. आणखीन एक धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या 16. तर पंच नो बॉल कशाचा आहे? ओके. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय सूरजने. फटका जरूर चांगला आहे परंतु रन मिळतील 6. आणखीन एक दमदार स्ट्रोक. सूरज इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅट मधून येतोय अफलातून फटका. षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 22 रन. तीन शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या मोमेंटला लाईन मिस केली आणि फलंदाज एक महत्वाचा फलंदाज गमावलाय टीम मानाई देवी स्पोर्ट्स आंबरग या टीमने. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. सागर साठी हा बॉल लॉफ्ट केला. स्क्वेअर लेगला फिल्डर होता. फंबल झाला. सेकंड अटेम्प्टला त्याने बॉल जज केला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 23 रन आतापर्यंत झालेत. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. 12 बॉल मध्ये अजूनही 15 रनची गरज आहे. चला मॅच स्पीडली चालू करा. फिल्डिंग करणारी टीम अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून आपणास पेनल्टी दिली जाईल. गोलंदाज सज्ज होतोय. स्टेप आउट केलाय. समोरच्या दिशेने फटका केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. 11 बॉल मध्ये आता मात्र 14 रनची गरज. येणारे 11 बॉल 14 धावा.
चला मॅच स्टार्ट करा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे अक्षय अक्की. अजून 11 बॉल मध्ये 14 धावा पूर्ण करायच्यात. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे परंतु टिपला हा झेल आणि फलंदाज बाद होतोय. 10 बॉल आणि आता मात्र 14 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 10 बॉल आणि आता मात्र 13 रनची गरज. 10 बॉल मध्ये अद्याप 13 धावा पूर्ण करायच्या आहेत. बॉलवर आक्रमण जरूर केलंय समोरच्या दिशेने. यस इट इज अ सिक्सर. 7 रनची गरज. 9 बॉल आणि 7 धावा. नऊ चेंडू मध्ये 7 रनची गरज असताना हा बॉल एक सिंगल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 8 बॉल आणि 6 रनची गरज. सचिनजी कोळेकर साहेब यांचं आगमन देखील होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरसे स्वागत करतोय आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. या बॉलवर भिरकावून दिलाय. यस इट इज अ सिक्सर आणि सामना जिंकलाय टीम मानाई देवी स्पोर्ट्स अब्रक या टीमच्या माध्यमातून. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच